आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय. त्याचं टायटल आहे कॉम्बिनेशनल सर्किट्स. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डिजिटल सर्किट्स आर क्लासिफाईड इंटू टू मेन टाइप्स. फर्स्ट one is called as combinational circuit, and second is called as sequential circuits. First one is called as combinational circuits and second is called as sequential circuits. म्हणजे कोणतेही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधले जे सर्किट्स असतात तर ते दोन पद्धतीने डिवाइड केलेले असतात. त्यातला पहिला जो टाईप आहे त्याला म्हणायचं कॉम्बिनेशनल सर्किट, दुसरा जो टाईप आहे त्याला म्हणायचं सिक्वेन्शियल सर्किट्स. त्या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय तो पहा. कॉम्बिनेशनल या दोन्ही मधला फरक जो आहे तो कॉम्बिनेशनल आणि सिक्वेन्शियल मधला जो फरक आहे तो आता आपण पाहू. हा जो फरक आहे तो कशा पद्धतीने असतो का. जर आपण कॉम्बिनेशनल सर्किट्स आणि डिजिटल सर्किट्स याचा जर विचार केला तर आता आपल्या असं लक्षात येईल की हे जे डिजिटल सर्किट्सचे दोन टाइप्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण या पद्धतीने केलं की जर डिस्टिंग्विशच्या स्वरूपात जर आपण असं लिहिलं, या बाजूला लिहिलं कॉम्बिनेशनल सर्किट्स, या बाजूला लिहिलं सिक्वेन्शियल सर्किट्स, दोन्ही मधला फरक. कारण हा जो फरक आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण कॉम्बिनेशनल सर्किट्स मध्ये अशा पद्धतीने सर्किट्स असतात, त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स असतात किंवा लॉजिक सर्किट्स असतात ते आता आपल्याला पाहायचे. याच्यातला जो पहिला पॉइंट आहे कॉम्बिनेशनल मध्ये, द कॉम्बिनेशनल सर्किट्स आर लॉजिक सर्किट्स इन विच आउटपुट ॲट एनी इन्स्टंट, in which output at any instant of time depends only on the combination of inputs, at that instant and not on the past value of inputs or outputs. म्हणजे नीट
याच्यातला फरक समजून घ्या. हा जो फरक आहे तो कशा पद्धतीने आहे पहा. कॉम्बिनेशनल सर्किट्स मध्ये काय असतं? द कॉम्बिनेशनल सर्किट्स आर द लॉजिक सर्किट्स इन विच द आउटपुट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेला जर त्याचं आउटपुट घेतलं तर ते कशावरती अवलंबून आहे? डिपेंड्स ओनली ऑन द कॉम्बिनेशन ऑफ इनपुट्स ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आउटपुट घेणार आहे त्यावेळेला त्या लॉजिक सर्किट्सचे इनपुट्स काय आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं. इट डिपेंड्स ओनली ऑन द कॉम्बिनेशन ऑफ इनपुट ॲट दॅट इन्स्टंट. अँड हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, नॉट ऑन द पास्ट व्हॅल्यू ऑफ द इनपुट्स ऑर आउटपुट. पाठीमागं कोणते इनपुट्स होते त्या लॉजिक सर्किटचे किंवा आउटपुट्स होते ह्याच्यावरती कॉम्बिनेशनल सर्किटचं आउटपुट डिपेंड नसतं. ते कशावरती डिपेंड असतं? तुम्ही ज्या वेळेला आउटपुट घेणार आहे एखाद्या कॉम्बिनेशनल सर्किटचं त्यावेळची त्याची इनपुट्स काय आहेत. हिस्ट्रीमध्ये आपण जाणार नाही, पास्टमध्ये जाणार नाही. आपण काय करणार आहे की प्रेझेंट जी सिच्युएशन आहे, प्रेझेंट इनपुट कोणते आहेत, जे इनपुट्स असतील. म्हणजे जर तुम्ही या पद्धतीनं घेतलं, हे एखादं गेट घेतलं ए आणि बी आणि हे याचं आउटपुट आहे, हे अँड गेट आहे. आपल्याला माहिती आहे की वाय इज इक्वल टू काय असतं? ए डॉट बी. मग जर तुम्ही इथले ए आणि बी ची व्हॅल्यू बदलली की वाय बदलणार. म्हणजे हा जो वाय असेल इट विल डिपेंड ओनली ऑन द इनपुट्स ए बी. याच्या प्रिव्हियस व्हॅल्यूचा इथे विचार केला जात नाही. आणि जर तुम्हाला प्रिव्हियस व्हॅल्यू किंवा प्रिव्हियस आउटपुटचा जर विचार करायचा नसेल तर इथे मेमरीची आवश्यकता नसते. आणि म्हणून कॉम्बिनेशनल सर्किट जे असतात त्याच्यामध्ये मेमरीचा पार्ट नसतो. म्हणजे आता इथं पहा, आपण पहिला जो पॉइंट आपण लिहिलेला आहे तो कशा पद्धतीने लिहिलेला आहे की दी कॉम्बिनेशनल सर्किट्स आर द सर्किट्स इन विच द आउटपुट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम डिपेंड्स ओनली ऑन द कॉम्बिनेशन ऑफ इनपुट्स ॲट दॅट इन्स्टंट अँड नॉट ऑन द पास्ट व्हॅल्यू ऑफ द इनपुट्स ऑर आउटपुट्स. म्हणजे फक्त त्यावेळेचं जे आउटपुट असेल, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आउटपुट पाहणार आहे त्यावेळेची जी इनपुट्स असतील त्याच्यावरतीच फक्त काय असणार आहे? आउटपुट डिपेंड असेल. कोणत्या याच्यामध्ये? कॉम्बिनेशनलमध्ये. आता इकडचा जो सिक्वेन्शियल पार्ट आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे? द सिक्वेन्शियल सर्किट्स आर द लॉजिक सर्किट्स इन विच द आउटपुट डिपेंड्स इन विच द आउटपुट depends on the present value of the input previous output. आता इथं मात्र काय आलेलं आहे की पाठीमागचं जे आउटपुट असेल ते कोणतं? प्रिव्हियस आउटपुट अँड द सिक्वेन्स, हा एक महत्वाचा शब्द आहे, अँड द सिक्वेन्स इन विच इनपुट्स आर अप्लाइड. म्हणजे सिक्वेन्शियल सर्किट्स म्हणजे काय? द सिक्वेन्शियल सर्किट्स आर द लॉजिक सर्किट्स इन विच द आउटपुट डिपेंड्स ऑन द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द इनपुट. म्हणजे सध्या जे इनपुट्स आहेत त्याच्यावरती तर अवलंबून असणारच आहे. त्याचबरोबर इट विल डिपेंड ऑन द प्रिव्हियस आउटपुट. हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे पाठीमागचं जे काय आउटपुट असेल ते काय होतं त्याच्यावरती हे आत्ताचं जे आउटपुट असेल ते डिपेंड असेल. म्हणजे या वेळेला तुम्हाला पास्ट जे असेल किंवा हिस्ट्री जी असेल ती आवश्यक आहे. अँड द सिक्वेन्स इन विच इनपुट्स आर अप्लाइड. कोणत्या सिक्वेन्सनी इनपुट्स अप्लाय केलेले आहेत तो जो सिक्वेन्स असेल तो इथं महत्वाचा आहे. आणि म्हणून हे जे सर्किट्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? सिक्वेन्शियल सर्किट्स म्हटलं जातं. हा मेन डिफरन्स झाला कॉम्बिनेशनल आणि सिक्वेन्शियल मध्ये. सेकंड पॉइंट जो आहे त्याच्यातला सेकंड पॉइंट कोणता आहे? आपण मगाशी पाहिलं होतं की इथे पास्ट व्हॅल्यू आपल्याला आवश्यक नाहीये. म्हणजे पास्ट व्हॅल्यू याचा अर्थ हिस्ट्री मधला जो कंटेंट असेल तो इथे आवश्यक नाहीये आणि म्हणून याला मेमरीची आवश्यकता नसते. सो कॉम्बिनेशनल सर्किट डज नॉट रिक्वायर मेमरी. म्हणजे कॉम्बिनेशनल सर्किट्सला तुम्हाला मेमरीची आवश्यकता नसते. कारण का?
तर आउटपुट कशावरती डिपेंड असेल? प्रेझेंट इनपुटवरती. पास्ट आउटपुटवरती डिपेंड नसतं आणि म्हणून कॉम्बिनेशनल सर्किट डज नॉट रिक्वायर मेमरी. आता सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये आता आपण मग असे म्हटलं होतं की द प्रेझेंट आउटपुट विल डिपेंड अपॉन द प्रिव्हियस आउटपुट ऑल्सो. म्हणजे इनपुट्सवरती तर अवलंबून असेल पण त्याचबरोबर प्रिव्हियस आउटपुटवरती सुद्धा अवलंबून असेल आणि म्हणून सिक्वेन्शियल सर्किट रिक्वायर्स मेमरी. आणि मग जर तुम्हाला मेमरी पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्लिप फ्लॉप्स वापरावे लागतात. कारण फ्लिप फ्लॉप काय असतं? फ्लिप फ्लॉप आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पाहिले. फ्लिप फ्लॉप्स इट इज द बेसिक मेमरी बिल्डिंग ब्लॉक. एक फ्लिप फ्लॉप जो असेल तो एक बीट स्टोअर करू शकतो. 4 बीट स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला 4 फ्लिप फ्लॉप लागतात. म्हणजे जर तुम्हाला मेमरी आवश्यक असेल तर तुम्हाला फ्लिप फ्लॉप वापरावी लागतात. आणि सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये तुम्हाला मेमरीची आवश्यकता आहे. म्हणजे सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये काय लागतात? फ्लिप फ्लॉपची आवश्यकता पडते. हा झाला सेकंड डिफरन्स. थर्ड डिफरन्स कोणता आहे? थर्ड डिफरन्स इज कॉम्बिनेशनल सर्किट्स कन्सिस्ट ऑफ लॉजिक गेट्स. So combinational circuit consist of logic gate. आपल्याला माहिती आहे की लॉजिक गेटचं आउटपुट फक्त प्रेझेंट इनपुटवरतीच डिपेंड असतं आणि म्हणून कॉम्बिनेशनल सर्किट जर पाहिली तर त्याच्यामध्ये काय वापरलेले असतात? लॉजिक गेट्स वापरलेले असतात. आणि आता मी मगाशी सांगितलं होतं की सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये आपल्याला मेमरीची आवश्यकता असते, मग त्यामध्ये फ्लिप फ्लॉप वापरावे लागतात. सो सिक्वेन्शियल सर्किट कन्सिस्ट ऑफ memory element along with combinational circuits, म्हणजे गेट्स. फ्लिप फ्लॉप बरोबर तुम्हाला काय वापरावं लागतात? गेट्स वापरावं लागतात सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये. आणि फोर्थ पॉइंट, हा जो फोर्थ पॉइंट आहे तो आपण याचे एक्झाम्पल पाहणार आहे. आता याचे एक्झाम्पल जे आहेत ते कोणकोणते आहेत पहा. याचे जे एक्झाम्पल्स आहेत, आता आपल्याला माहित होतं की याच्यामध्ये आपण गेट्स वापरतो. मग गेट्स वापरून जे लॉजिक सर्किट्स वापरले जातात ते कोणते? फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ऍडर सर्किट घेतलं, म्हणजे इनपुट्स काय केले जातात? ऍड केले जातात. किंवा सबस्ट्रॅक्टर जर घेतलं बाय युझिंग गेट्स, किंवा मल्टिप्लेक्सर घेतलं, किंवा डिमल्टिप्लेक्सर घेतलं, तर हे जे आहेत हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे? कॉम्बिनेशनल सर्किट्सचे. म्हणजे ऍडर, सबस्ट्रॅक्टर, मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर हे आपण नंतर पाहणार आहे पुढे टॉपिकमध्ये. तर हे जे ऍडर, सबस्ट्रॅक्टर, मल्टिप्लेक्सर, डिमल्टिप्लेक्सर असतील ह्याच्यामध्ये तुम्हाला मेमरी वापरावी लागत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून हे जे लॉजिक सर्किट्स असतील हे कोणते असतील? कॉम्बिनेशनल सर्किट्स असतील. आणि इकडं सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये काय असणार आहे? सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये तुम्हाला मेमरी लागते. म्हणून इथं याचे एक्झाम्पल जर आपण घेतले तर ते येतात फ्लिप फ्लॉप, रेजिस्टर्स, काउंटर्स, एक्सेट्रा. त्याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप, रेजिस्टर, काउंटर्स, एक्सेट्रा हे जे ह्याच्यामध्ये तुम्हाला मेमरी आवश्यक असते. कारण तुम्हाला पास्ट आउटपुट जे असतं ते इथं महत्वाचं असतं. आणि म्हणून हे एक्झाम्पल झाले सिक्वेन्शियल सर्किटचे. फ्लिप फ्लॉप, रेजिस्टर, काउंटर, एक्सेट्रा. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन कॉम्बिनेशनल सर्किट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट्स. तर याच्यापैकी पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण सिक्वेन्शियल सर्किट्स घेतलेले आहेत. आता आपण चालू करणार आहोत कॉम्बिनेशनल सर्किट्स. खरं तर सिक्वेन्स प्रमाणे कॉम्बिनेशनल सर्किट्स पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर सिक्वेन्शियल सर्किट्स घेतले पाहिजेत. पण सिक्वेन्शियल सर्किट्स हा खूप मोठा टॉपिक होता आणि तो पहिला कंप्लीट करणं आवश्यक होतं. म्हणून मी तो पहिल्यांदा कंप्लीट केला. आणि आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जातोय. त्याचं टायटल आहे कॉम्बिनेशनल सर्किट्स. आता हे कॉम्बिनेशनल सर्किट्समध्ये कशा पद्धतीने करायचं पहा. त्याच्यातलं पहिलं जो आर्टिकल आहे याच्यामध्ये ते आपल्याला स्टडी करायचंय. ते आहे इंट्रोडक्शन टू
Introduction to SOP and POS इक्वेशन. POS इक्वेशन म्हणा किंवा पहिल्यांदा टेक्निक पाहू. Introduction to SOP and POS technique. आता हे SOP आणि POS म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. The relation between inputs and output of the logical or digital circuit can be expressed mathematically by an expression called as a Boolean expression. म्हणजे कोणत्याही लॉजिकल किंवा डिजिटल सर्किटचं आउटपुट आणि इनपुट ह्याच्यामधलं जे रिलेशन आहे ते आपण एका पर्टिक्युलर इक्वेशनने काय करतो लिहू शकतो. त्याला बुलियन एक्सप्रेशन म्हणू शकतो किंवा बुलियन इक्वेशन म्हणू शकतो. तर ते जे इक्वेशन असेल ते या पद्धतीने लिहिलं जातं. y इज इक्वल टू ए बी प्लस सी डी. हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला म्हटलं जातं बुलियन एक्सप्रेशन. आता याच्यामध्ये काय पहा, हे जे y आहे हे आउटपुट आहे. सो हियर y इज इक्वल टू आउटपुट आणि इनपुट जे आहेत ते कोणते आहेत, ए बी सी आणि डी. सो दीज आर दी इनपुट्स. म्हणजे या ठिकाणी देर इज अ रिलेशन बिटवीन आउटपुट अँड इनपुट. म्हणजे हे y आउटपुट आहे, ए बी सी डी हे जे इनपुट्स आहेत यांच्यामधलं जे रिलेशन असेल हे आउटपुट कशाचं आहे, लॉजिक सर्किटचं किंवा डिजिटल सर्किटचं. ते लॉजिक सर्किटचं जे आउटपुट असेल त्याचं आणि त्याचे इनपुट जे असतील यांचं जे रिलेशन दाखवलं जातं, ज्या एक्सप्रेशननी दाखवलं जातं त्या एक्सप्रेशनला म्हणायचं बुलियन एक्सप्रेशन. आता हे बुलियन एक्सप्रेशन जे असेल ते या पद्धतीने लिहिले. त्याच्यामधले हे जे ए बी सी आणि डी याच्यामध्ये जे इनपुट्स असतात, कोणकोणते इनपुट्स आहेत, आता ए बी सी आणि डी हे जे इनपुट्स आहेत त्यांना एक पर्टिक्युलर शब्द वापरला जातो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिटरल्स ऑर व्हेरिएबल्स. आपण हा शब्द व्हेरिएबल्स इथून पुढे वापरणार आहे. तर व्हेरिएबल्स याचा अर्थ काय, जे इनपुट्स असतात त्या इनपुट्सला काय म्हणायचं, व्हेरिएबल म्हणायचं. तर हा शब्द आपण इथून पुढे वापरणार आहोत की ए बी सी अँड डी आर द व्हेरिएबल्स. आता इथं कशा पद्धतीने इक्वेशन दिले पहा. हे वाय आउटपुट आहे, हे ए आणि बी काय. सो बेसिकली ए इज ए डॉट बी, सी डी म्हणजे सी डॉट डी. याच जर लॉजिक डायग्राम काढायची झाली तर पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, हा प्रॉडक्ट आहे. सो दिस इज अ प्रॉडक्ट. कोणतं गेट आहे, अँड गेट आहे, बरोबर आहे. हा सुद्धा काय, दिस इज ऑल्सो प्रॉडक्ट. कोणतं गेट आहे, अँड गेट आहे. म्हणजे हे दोन अँड गेट आहे त्यांचं या ठिकाणी काय केलंय, इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोन अँड गेटची इथं काय घेतलेले, सम घेतलेले. म्हणजे इथं पहा हे दोन प्रॉडक्ट आहे त्यांची काय घेतले, सम आहे. सो दिस इज सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. बरोबर आहे. इथं आपण काय केले की पहिल्यांदा प्रॉडक्ट घेतलेले आणि ते प्रॉडक्ट घेऊन त्यांची सम केलेली, त्यामुळे ही झाली सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन, बुलियन इक्वेशन. कोणतं, इथं अँड गेट आहेत म्हणजे हे प्रॉडक्ट झाले आणि त्यांची इथं सम घेतली म्हणून हे होईल एसओपी इक्वेशन. तर याची जर तुम्हाला डायग्राम काढायची झाली, हे लॉजिकल हे बुलियन एक्सप्रेशन झालं. याची जर लॉजिकल डायग्राम काढायची झाली किंवा सर्किट्स काढायचं झालं तर ए आणि बी हे इनपुट्स आहेत. इथं ए इनपुट येईल, इथं काय येईल, बी इनपुट येईल. नंतर इथं हे जे असेल ते येईल सी इनपुट, इथं काय येईल, डी इनपुट. आणि हे जे दोन असतील याचा आउटपुट येईल ए डॉट बी, याचा आउटपुट येईल अँड गेट आहे म्हणजे याचं येईल सी डॉट डी. म्हणजे हा झाला पहिला प्रॉडक्ट, हा झाला दुसरा प्रॉडक्ट.
आणि यांची काय करायची सम, म्हणजे इथं आपल्याला ऑर गेट वापरावं लागेल. सो दिस इज ऑर गेट आणि याचं आउटपुट येईल वाय इज इक्वल टू ए डॉट बी प्लस सी डॉट डी. तर हे झालं बुलियन एक्सप्रेशन आणि हे झालं लॉजिकल डायग्राम किंवा लॉजिकल सर्किट. आता हे जे बुलियन एक्सप्रेशन आहे, एनी लॉजिकल एक्सप्रेशन कॅन बी एक्सप्रेस्ड इन फॉलोइंग टू फॉर्म्स. कोणकोणत्या दोन फॉर्म मध्ये हे करू शकतात? पहिला जो फॉर्म आहे इट इज कॉल्ड एज सम ऑफ प्रॉडक्ट. सम ऑफ प्रॉडक्ट याला म्हटलं जातं SOP. आणि सेकंड जो असेल इट इज कॉल्ड एज प्रॉडक्ट ऑफ सम. प्रॉडक्ट ऑफ सम म्हणजे ते येईल POS. म्हणजे ही जी दोन टाईपची इक्वेशन आहेत ही आपल्याला आता इथं स्टडी करायची की सम ऑफ प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट ऑफ सम. इथं काय केलं जातं? प्रॉडक्टचं सम केलं जातं आणि इथं समचं काय घेतलं जातं? प्रॉडक्ट घेतलं जातं. हे जी वरची डायग्राम दाखवली ती कोणतं आहे? हे प्रॉडक्ट आहे, त्यांची सम घेतली म्हणजे हे जे इक्वेशन येईल ते काय येणार आहे? सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. आता हे जे सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन असतं त्याचे काही फॉर्मॅटच असतं, तर ते फॉर्मॅट आता आपण पाहू. आता हा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे? पहिल्यांदा आपण सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन लिहू. सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. हे कशा पद्धतीने राहतात? मी एक एक्झाम्पल घेतो इथं. पहिलं इक्वेशन घेतो y इज इक्वल टू AB प्लस BC. दुसरं इक्वेशन घेतो y इज इक्वल टू ABC प्लस AB बार C बार प्लस A बार BC. तिसरं इक्वेशन लिहितो y इज इक्वल टू A बार B प्लस A बार B C बार प्लस AC. हे तीन इक्वेशन्स आहेत. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. इथं काय केलंय? पहिल्यांदा सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन काय म्हटलेलं आहे? तर हा AB प्रॉडक्ट आहे, हा BC प्रॉडक्ट आहे, त्यांची काय केलेली आहे? सम. म्हणून हा झाला सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. इथं काय ABC प्रॉडक्ट आहे, हा पहिला प्रॉडक्ट, हा दुसरा प्रॉडक्ट, हा तिसरा प्रॉडक्ट, त्यांचे काय घेतलेले? सम घेतलेले. इथं सुद्धा तसंच आहे. प्रॉडक्ट हा दुसरा प्रॉडक्ट, हा तिसरा प्रॉडक्ट, ह्या तीन प्रॉडक्टचे काय घेतलेले? सम. म्हणून हे कोणते झाले? सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन. पण ज्या वेळेला तुम्ही सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन लिहाल त्यावेळेला एक पर्टिक्युलर टर्म महत्वाची. ती जी टर्म आहे तिला म्हणतात स्टँडर्ड SOP इक्वेशन. स्टँडर्ड SOP इक्वेशन. आता स्टँडर्ड SOP इक्वेशन म्हणजे काय पहा? In standard SOP equation or form, each product term includes all the variables in complemented or uncomplemented form. हे जे वरचे तीन दिलेले हे काय झाले? सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन झाले, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण स्टँडर्ड SOP फॉर्म म्हणजे काय केलं जातं की जेवढे इनपुट्स असतील तेवढे सगळे त्या प्रॉडक्टमध्ये असले पाहिजेत. आता पहा, पहिलं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये इनपुट्स काय आहेत? A, B आणि C हे तीन इनपुट्स आहेत. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये काय? A, B, C. तिन्ही इक्वेशन मध्ये हे इनपुट्स आहेत. A, B, C इनपुट्स आहेत. तर ज्या इक्वेशन्स मध्ये हे तिन्ही व्हेरिएबल्स कॉम्प्लिमेंटेड किंवा अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म ह्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजेत. म्हणजे जर तीन इनपुट्स असतील तर तिन्हीच्या तिन्ही इनपुट्स असले पाहिजेत. आता हे इक्वेशन 1 घ्या. इक्वेशन 1 चे इनपुट्स काय आहेत? A, B आणि C आहेत. पण पहिल्या टर्म मध्ये काय? फक्त दोनच आहेत, A, B. C नाही येतं. दुसऱ्या टर्म मध्ये काय? B आणि C आहेत, इथं A नाही. म्हणजे हे जे इक्वेशन असेल हे जरी सम ऑफ प्रॉडक्ट इक्वेशन असलं तर इट इज नॉट अ स्टँडर्ड SOP इक्वेशन. म्हणून इक्वेशन 1 जे असेल इथं हे जे इक्वेशन असेल इक्वेशन 1 is not
स्टँडर्ड एसओपी इक्वेशन. बरोबर. दुसरं पाहू. दुसऱ्याच्या ऐवजी तिसरं घेऊ. तिसऱ्याच्यामध्ये काय इनपुट्स 3 आहेत, ए, बी आणि सी. ह्या दुसऱ्या टर्ममध्ये तिन्ही आहेत, कॉम्प्लिमेंटेड किंवा अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्ममध्ये. पण पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये मात्र इथं बी नाही आहे, इथं सी नाही. म्हणजे इक्वेशन 3 म्हणजे इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 आर नॉट स्टँडर्ड एसओपी इक्वेशन. आता इक्वेशन 2 काय होईल पहा. इक्वेशन 2 मध्ये काय, इथं ए बी सी आहे, इथं ए बी सी आहे, इथं ए बी सी आहे. कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्या, कॉम्प्लिमेंटेड असू द्या किंवा अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्ममध्ये असू द्या, पण ते तिन्ही व्हेरिएबल्स असले पाहिजेत. इक्वेशन 2 मध्ये मात्र हे तीन आहेत, म्हणून इक्वेशन 2 इज अ स्टँडर्ड एसओपी इक्वेशन. इज अ स्टँडर्ड एसओपी इक्वेशन. आपल्याला ज्या वेळेला इक्वेशन्स आपण काय करणार आहे, त्याचं ट्रूथ टेबल लिहिणार आहे, नंतर सॉल्व्ह करणार आहे, त्यावेळेला इक्वेशन कसं लागतं आपल्याला, स्टँडर्ड एसओपी फॉर्म मध्ये लागतं. आता इथं हे जे दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1 आणि 3, इथं काय हे स्टँडर्ड एसओपी इक्वेशन नाही. इक्वेशन 2 जे आहे ते काय, इट इज अ स्टँडर्ड एसओपी इक्वेशन. आता इथल्या ज्या प्रॉडक्ट टर्म्स आहेत, कोणकोणत्या टर्म्स आहेत पहा. पहिल्या याच्यामध्ये ही टर्म आहे ए बी, दुसऱ्या याच्यामध्ये ही बी सी. नंतरच्या इक्वेशन मध्ये काय, ए बी सी, ए बी बार सी बार, ए बार बी सी. तिसऱ्या याच्यामध्ये ए बार बी, ए बार बी सी बार आणि ई ए सी. ही जी प्रत्येक प्रॉडक्ट टर्म आहे, ईच प्रॉडक्ट टर्म each product term is called minterm. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट टर्म असेल या स्टँडर्ड एसओपी इक्वेशन मधली, त्याला काय म्हटलं जातं, मीन टर्म म्हटलं जातं. म्हणजे आता इथं स्टँडर्ड असो किंवा सम ऑफ प्रॉडक्ट असो, इथं याच्यामधल्या ह्या ज्या प्रत्येक टर्म्स आहेत त्या टर्मला काय म्हटलं जातं, मीन टर्म. आणि हे आउटपुट कशाचं असतं, अँडचं असतं. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही हे ए बी सी घेतलं, कुठली ही टर्म घेतली ए बी सी, तर हे झालं, हे जे आउटपुट असेल ते कोणतं गेटचं आहे, अँड गेटचं आहे. म्हणजे याची इनपुट्स काय असतील, ए बी सी, हे तीन इनपुट्स आहेत, त्याचं आउटपुट काय, ए बी सी. सो ए बी सी इट इज द आउटपुट ऑफ अँड गेट. आणि आउटपुट ऑफ अँड गेटचं जर तुम्ही पाहिलं असेल ट्रूथ टेबल, तर या पद्धतीनं असतं ए बी वाय 0 0 0 1. प्रत्येक टर्म जी आहे ती इमिन टर्म आहे. आणि हे जे आउटपुट आता इथं आपण या पद्धतीनं आउटपुट दाखवलं होतं ए बी सी. तर आउटपुट ऑफ अँड गेट कसं असतं, या पद्धतीनं 0 0 0 1 1 0 1 1. म्हणजे इथं 1 येईल, बाकी टर्म्स काय येतील 0. आणि हे आउटपुट फक्त ह्या 4 कॉम्बिनेशन्स पैकी एकालाच येते. म्हणजे या ठिकाणी आउटपुट जे असेल ते खूप मिनिमम कॉम्बिनेशनलाच काय होतं, हे 1 येतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, मीन टर्म असं म्हटलं जातं. किंवा तुम्ही अशा पद्धतीनं डेफिनेशन करू शकता, दी आउटपुट ऑफ अँड गेट इज कॉल्ड ॲज अ मीन टर्म. त्यामुळे प्रत्येक टर्म जी असेल ती या ठिकाणी काय झाली, मीन टर्म झाली.